हॅलो फ्रेंड्स, मी शीतल पाटील. मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ 2 स्टार्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही चार्ट बघणार आहोत. खूपच साध्या सोप्या पद्धतीने बाहीची रुंदी कशी घ्यायची, कॅप हाईट कशी घ्यायची, एखाद्याला जर फिटिंगची लेंथ जी आहे ती जास्त हवी असेल तर त्याच्यासाठी आपण कसं कटिंग करायचं असतं, पर जिथे आपण आर्महोल जॉईंट करतो बंद बाजूने तिथे पण किती घ्यायचं असतं, तर हे सगळं आपण बघणारच आहोत. तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा. थोडासा मोठा होईल पण तुमच्यासाठी खूपच युजफुल असेल, कारण की ते मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि तुम्हाला ते चार्ट कसा यूज करायचा ते पण सांगेन. चला तर मग सुरुवात करूयात. तर इथे मी छाती सगळ्यात आधी घेणार आहे. इथे छातीची जी पण मापे असतील ते मी इथे खाली स्टेप बाय स्टेप लिहित जाईन ह्या साईडला. आणि इथे जे असेल ते आपली बाही रुंदी, जी आपण रुंदी घेतो ना, बॉक्स तयार करतो बाही कटिंग करताना, इथे बघा इथून जी रुंदी असते ना, इथून इथपर्यंत ती आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर इथे मी काय करते, भरपूर वेळा काय असते की मी बाही रुंदी सांगत असते पण एखाद्याला कमी वाटते का एखाद्याला जास्त वाटते, तर त्याच्यासाठी हे फायनल माप म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही यूज करू शकताय. त्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला कमी जास्त काहीसुद्धा होणार नाही. तर इथे झाली आपली बाही रुंदी. ह्याच्या खाली आपली येणार आहे बाही रुंदी. तर इथे चांगलं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. एखाद्याला जर दिसत नसेल, परफेक्ट कळत नसेल, तर जसं मी बोलते तसं तुम्ही एखाद्या नोटबुकवरती लिहून घ्या किंवा इंस्टाग्रामवरती मला ह्याचा फोटो तुम्ही मागू शकता. इंस्टाग्रामवरती मी ह्याचा फोटो पण तुमच्यासोबत शेअर करेन. आता इथे बघा, आपण सर्व साईजच्या जे आपण बाही असतील, म्हणजे समजा शॉर्ट असेल किंवा 3/4 असेल किंवा फुल साईज, तर त्यांची कॅप हाईट आपल्याला किती पाहिजे ती लिहायची आहे आपल्याला इथे. ठीक आहे. म्हणजे तुमची किती पण साईजचे असू दे, ते माप सगळ्यांसाठी इथे असेल. सगळ्या साईजसाठी हे माप. इथे जी कॅप हाईट असते ना ही वाली, इथून आपण किती घ्यायचं असतं खालपर्यंत खुला भाग, तर तो आपण इथे सगळ्या साईजसाठी कमी म्हणजे तोच घ्यायचा ह्या लाईनमध्ये. आणि ज्यांच्यासाठी कमी लागते, फिटिंगची लाईन जी आहे ती म्हणजे जास्त पाहिजे, तर ते 2 ते 6पर्यंतच आपण हे माप वापरू शकतो, त्याच्यापुढे वापरू शकत नाही. तर 2 ते 6च्या म्हणजे स्लीव्जसाठी, म्हणजे जी बाहीची उंची 2 ते 6 आहे त्यांच्यासाठी सर्व साईजसाठी आपण किती घ्यायची कॅप हाईट ते सांगणार आहे. फक्त 2 ते 6च्या बाहीच्या उंचीसाठी मी पुन्हा सांगते, लक्षात घ्या. आता इथे म्हणजे 0 ते 2 म्हणजे जी बंद बाजू असते ना आपली स्लीवची, जी बंद बाजू असते बाहीची, तिथून आपण जो आर्महोल आपला जॉईंट होतो, तर त्या आर्महोल जॉईंट आपल्याला कितपत करायचा आहे ते मी तुम्हाला इथे देणार आहे. कुठून स्टार्ट करायचा, कसा ड्रॉ करायचा ते तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये काढून पण दाखवणार आहे. चार्ट म्हणजे असं ड्रॉईंग काढून पण दाखवेल तुम्हाला. इथे बघा, हे 0 ते 2 आहे ना, तर हे 0 ते 2 ही बंद बाजू आणि इथे 0 ते 2 ते मी तुम्हाला ह्या लाईनमध्ये देणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगते की प्लीज हा जो चार्ट आहे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. नाही कळालं तर मला ह्याचा फोटो तुम्ही इंस्टाग्रामवरती मागू शकता. इंस्टाग्रामची खाली मी लिंक दिलेली आहे, तर तिथे तुम्ही मला ह्याचा फोटो म्हणजे मागू शकता, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करेन. कारण का हा चार्ट तुमच्यासाठी इतका युजफुल असणार आहे की तुम्ही जेव्हा ह्याचं म्हणजे कटिंग करत जाल तसं तुम्हाला कळत जाईल. आता इथे बघा, आपण सुरुवात करणार आहोत एक 26 साईजपासून 27 साईजपर्यंत. छोट्या साईजपासून आपण सुरुवात करूयात. तर इथे आपल्याला बाही रुंदी घ्यायची आहे 26-27 साईजसाठी 5.5. इथून जे इथपर्यंत असते ती लक्षात घ्या. मी तुम्हाला पहिल्यांदा पूर्ण माप सांगत होते तर ते कळत नव्हतं, भरपूर जणांना कमी जास्त होत होतं. तर त्यासाठी जी आपण फिटिंग लाईनपर्यंत असते माप ते घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्लस आपल्याला करायचं आहे ते म्हणजे जे पण स्टिचिंग मार्जिन असेल, तर कमी जास्त काय होत होतं, एखादी व्यक्ती 1 इंचच फक्त घेत होती स्टिचिंग मार्जिन, कोण 1.5 इंच घेत होतं आणि कोण 2 इंच घेत होतं. तर त्याच्यासाठी काय व्हायचं, ती स्लीव्ज जी आहे रुंदी ती कमी जास्त व्हायची. त्यामुळे ही सोपी पद्धत आहे. तुम्ही 5.5 हे 26 ते 27 साईजसाठी घ्यायचं आहे. आणि त्याच्या पुढे तुम्ही जे पण तुमचं स्टिचिंग मार्जिन असेल, 1.5 इंच म्हणा किंवा 2 इंच किंवा 1 इंच, ते त्यामध्ये प्लस करायचं आहे. आता समजा 5.5 आहे तर त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केलं तर तुमचं इथे 7पर्यंत येणार. ठीक आहे. किंवा तुम्ही 2 इंच प्लस केलं तर 7.5 येईल. तसं तुम्ही तिथं माप घ्यायचं आहे. आता इथे कॅप हाईट असेल 2.5 इंच, कुणाला 26 ते 27साठी. आता इथे इंचामध्ये आहे, लक्षात घ्या. 2.5 इंच घेणार. आता इथे मी फक्त इथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे, ह्याच्या खाली काय ते लिहित बसत नाही. वरती इंच किती आहे म्हणजे इंचाचं ते सिम्बॉल जो आहे तो काढणार नाही. आता इथे बघा, पुढं जे आहे 2 ते 6 मी तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्हाला इथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते.
आता ही लॉंग स्लीव्ज आहे बरोबर, 3/4 टाईपमध्ये. आता इथे बघा ही जर समजा 4 इंचाची स्लीव्ज आहे आणि हे जी बघा इथे जी फिटिंग लाईन आहे ती कमी येते, तर एखाद्याला आवडत नाही बरोबर. जे भरपूर कस्टमर आपल्याकडे असे येतात की त्यांना काखेमध्ये कपडा कमी असलेला आवडत नाही, तर त्यांच्यासाठी आपण इथे कॅप हाईट किती घ्यायची असते ते तुम्हाला मी तिथे लिहून देणार आहे. तुम्हाला आता कळालं असेल मला काय म्हणायचं आहे ते. इथली जी फिटिंग लाईन आहे ती वाढवण्यासाठी आपण कॅप हाईट किती घ्यायची असते ती घेणार आहे. आणि इथे कॅप हाईट जी येणार आहे 2 ते 6साठी ती सगळ्या साईजसाठी सेमच असेल. ठीक आहे, पुन्हा सांगते सगळ्या साईजसाठी सेमच असणार आहे, फक्त उंचीनुसार आपण ती कॅप हाईट वाढवणार आहोत. आता इथे बघा 0 ते 2 इथं मात्र प्रत्येक साईजला मी तुम्हाला वेगवेगळं देईन. ते 2 जे बाजूला लाईन आहेत ते आपण नंतर बघूयात, कारण की तुम्हाला थोडंसं कळणार नाही. पहिल्यांदा आपण जे मेन गोष्टी आहेत त्या बघूयात. आता इथे बघा 28 आणि 29 साईजसाठी आपण इथे 5.6 घ्यायचा आहे, म्हणजेच 5.75 आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टिचिंग मार्जिन प्लस करायचे आहे. पुन्हा एकदा सांगते की जी पण स्टिचिंग मार्जिन असेल ती तुमची किती पण असू दे, 1 इंच असू दे, 1.5 इंच असू दे, 2 इंच असू दे, इथे काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही. ती फक्त तुम्हाला इथे ॲड करायची आहे. मात्र मी जे माप दिलेलं आहे आधी 5.6 इंचाचं, तर ते परफेक्ट तेच घ्यायचं. आणि त्या साईजसाठी आपल्याला कॅप हाईट किती घ्यावी लागेल, 2.5 इंच म्हणजेच 2.75. आता 30 ते 31 साईजसाठी आपल्याला इथे किती घ्यायचं आहे, 6.25. बाही रुंदी किती घ्यायची, 6.25 आणि त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन आपल्याला प्लस करायचे आहे. ठीक आहे, स्टिचिंग मार्जिन आपण इथे प्लस करणार आहोत. पुन्हा एकदा सांगते 30 ते 31साठी आपण 6.25 घेतलेला आहे, त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन प्लस केलेला आहे बाही रुंदीसाठी. आणि कॅप हाईट जी आहे ती आपण 3 इंच घेणार आहोत सर्व साईजसाठी. म्हणजे सर्व साईज म्हणजे बाहीच्या सर्व उंचीसाठी 30 ते 31 ज्यांची पण साईज असेल त्यांच्यासाठी. आता इथे बघा 32 ते 33 ज्यांची पण साईज असेल त्यांनी बाही रुंदी इथं 5.5 घ्यायची आहे. बाही रुंदी 5.5 घ्यायची आणि त्याच्या पुढे स्टिचिंग मार्जिन प्लस करायची आहे. तिथं पण तुमची किती पण स्टिचिंग मार्जिन असून दे ती तुम्ही पुढे प्लस करायची आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा फक्त. इथे जे मी मार्जिन दिलेलं आहे ते इथे तुम्ही किती पण प्लस करू शकताय. आणि इथे कॅप हाईट पुन्हा एकदा आपली 3च येणार आहे, कुणाला 32 ते 33 साईजसाठी. आता इथे पुन्हा एकदा बघा 34 ते 35 साईजसाठी आपली इथे जी बाही रुंदी आहे ती येणार आहे 7 इंच. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला स्टिचिंग मार्जिन जी पण आपली असेल ती प्लस करायची आहे. हे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे, म्हणजे ड्रॉ करून डायग्राम काढून दाखवेन मी तुम्हाला कसं यूज करायचं आहे. आणि त्याची कॅप हाईट जी आहे ती आपली इथे 3.25 इंच येणार आहे. लक्षात घ्या, कॅप हाईट इथं आपली 3.25 इंच येणार, कुणाला 34 ते 35 साईजसाठी. आता इथे 36 ते 37 साईजसाठी. ठीक आहे, 36 ते 37 दोघांपैकी कोणती पण असू दे, त्याच्यासाठी आपली इथे येणार आहे बाही रुंदी आपली इथे 7.5 येईल. त्याच्यामध्ये आपण स्टिचिंग मार्जिन प्लस करायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, आपली 36 ते 37 साईजसाठी 7.5 म्हणजे 7.5 इंच आपली बाही रुंदी येईल आणि त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन जी पण असेल ती प्लस करायची. कॅप हाईट इथे आपली मात्र 3.5 येणार आहे. लक्षात घ्यायचं, इथे थोडा फरक होत जातो फक्त, पण तो खूप महत्त्वाचा असतो. आता इथे 38 ते 39 साईजसाठी आपली इथे 7.25 येणार आहे बाही रुंदी. ठीक आहे, म्हणजे 7.75 आपली इथे बाही रुंदी येते. त्याच्यामध्ये आपल्याला स्टिचिंग मार्जिन प्लस करायचे आहे 7.75 38 ते 39 साईजसाठी. त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन प्लस करायची आणि त्याच्यासाठी आपली जी कॅप हाईट असेल ती आपली इथे पुन्हा एकदा 3.5 इंचच येणार आहे. मी पुन्हा सांगते कारण की एखादं जर नोट डाऊन करत असेल तर त्यांना इझी जावं. आता इथे 40 ते 41साठी आपल्याला इथे 8.25 घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन प्लस करायची. बाही रुंदी ही आपल्याला 8.25 घ्यायची आणि त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन प्लस करायची आहे, कुणासाठी 40 ते 41साठी. आणि कॅप हाईट पुन्हा एकदा आपल्याला इथे 3.5च घ्यायची आहे. जी पण 40च्या पुढे येते त्या सगळ्यांसाठी कॅप हाईट मात्र आपण 3.5च ठेवायची, त्याच्या पुढे वाढवायची नाही. आता इथे 42 ते 44 साईजसाठी आपण इथे घेणार आहोत, 42 ते 43साठी. किती, 42 ते 43साठी 8.5 बाही रुंदी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्टिचिंग मार्जिन प्लस करणार आहोत जे पण असेल ते. आणि इथे कॅप हाईट पुन्हा एकदा आपली 3.5 इंचच येणार आहे. इथपर्यंत कळालं. आत्ता ह्याच्या पुढे 44 ते 45पर्यंत जी पण आपली हे असेल
साईज असेल तर त्याच्यासाठी आपली बाही रुंदी 9 असेल आणि त्याच्या पुढे आपल्याला स्टिचिंग मार्जिन प्लस करायचे आहे। जी पण असेल ती प्लस करा आणि इथे कॅप हाईट पुन्हा एकदा आपली 3.5 इंच येणार आहे। हे लक्षात घ्यायचं आहे। हा खूप महत्त्वाचा चार्ट आहे। पुन्हा सांगते कारण की तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने नोट कराल का नाही, खूपच इझी पद्धतीने, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने। जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ना आपल्या स्टिचिंगच्या वहीमध्ये काय काय आपल्याला अवेलेबल हवे, कोणते कोणते चार्ट हवे, तर त्यात मधलाच हा एक चार्ट खूपच सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा पण प्रयत्न केलेला आहे। आता इथे बघा, इथे जे मी तुम्हाला 2 ते 6 पर्यंत ज्याची पण हाईट असेल, म्हणजे कोणत्या पण साईजची असू दे, इथे मात्र मी पुन्हा सांगते, लक्षात घ्या। मला परत म्हणजे कमेंटमध्ये विचारलं जाते सारखं, मग पण पुन्हा त्यासाठी मी पुन्हा सांगते, हे जे माप असेल ते सगळ्या साईजसाठी सेम असेल। मी इथे कॉमन असं लिहून देते, इथे ॲरो केलेले आहेत, सगळ्यांसाठी सेम माप असणार आहे। जे पण तुमची म्हणजे कोणती पण साईज असू दे, फक्त इथे आपल्याला कारण कशाची आहे, उंची तुमची 2 इंचाची आहे तर त्याच्यासाठी किती घ्यायचं आहे, 3 इंचाची आहे तर त्याच्यासाठी किती इंचाचं घ्यायचं आहे कॅप हाईट, ते मी इथे सांगणार आहे। फक्त इथे तुमची छाती किती इंचाची आहे हे महत्त्वाचं नाही आहे। आता इथे बघा, जर तुमची 2 इंचाची जर असेल स्लीव्ज, म्हणजे बाहीची उंची 2 इंचाची असेल तर त्याचा आपण अर्धा करायचा, तर आपली इथे 2चा अर्धा किती येतो, आपला नॉर्मल आहे ना 1 येतो, बरोबर 1 येतो। मग आता इथे तुमची कोणती पण छाती असू दे, किती पण साईज असू दे, त्याचा फक्त तुमची जर स्लीव्ज फक्त 2 इंचाची जर असेल किंवा कस्टमरची एखाद्याची 2 इंचाची असेल आणि त्याला फिटिंग लाईन जास्त आवडत असेल, फिटिंगचा भाग जास्त आवडत असेल, तर त्यांच्यासाठी आपण ही ट्रिक वापरायची आहे। त्याच्यासाठी एकच आपण कॅप हाईट घेणार। आता 3 इंचाची जर असेल, समजा इथे स्लीव्ज आता ही 3 इंचाची, तर इथे कॅप हाईट आपण किती घ्यायची, म्हणजेच 1.5 इंच, ठीक आहे, 3चा अर्धा 1.5। आता इथे 4 इंचाची जर असेल तुमची उंची बाहीची, तर त्याचा अर्धा घ्यायचा 2, म्हणजे कॅप हाईट आपली येणार इथे 2 इंच, ठीक आहे। आता असं नाही की तुम्ही आता प्रत्येकाचा अर्धा घेत जाणार, असं नाही आहे। मग 10 इंचाची जर असेल उंची तर तुम्ही काय 5 घेणार, असं नाही आहे, बरोबर। असा प्रश्न आला असेल तुमच्या मनात, तर तसं नाही आहे। आता इथे बघा 5 आहे, जर तुमची बाहीची उंची 5 असेल तर तुम्ही आता इथे जी कॅप हाईट जी असते ना ती आपली, ती किती घेणार आहे, इथे 2च घेणार आहे, जे ठीक आहे। जर तुमची बाहीची उंची 5 असेल तर तुम्ही इथे अर्धा नाही करायचा, इथे 2 इंच घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि इथे 6 आहे तर इथे पण आपण 6चा अर्धा असं म्हणून नाही घ्यायचं, इथे आपण 2.25 म्हणजे 2.25 कॅप हाईट घ्यायची आहे। आता हे जे माप आहे ते फक्त तुम्हाला म्हणजे सर्व साईजसाठी असणार आहे आणि हे जे आपण म्हणजे किती पण उंची असू दे त्याच्यासाठी हे मधलं माप असणार आहे। आणि ज्यांना फक्त फिटिंगची लाईन जास्त आवडत असते त्यांना फक्त 2 ते 6 पर्यंत ज्यांचं पण माप असेल, म्हणजे उंची असेल बाहेरची, त्यांच्यासाठी ते आपण 2 ते 6चं माप घेतलेलं आहे। आता इथे बघा 0 ते 2 पर्यंत आपल्याला किती लागतं, म्हणजे प्रत्येक साईजसाठी आपण किती घ्यायचं असतं ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे, कारण की हे खूप महत्त्वाचं असते। जितकं आपल्याला ही बाकीची मापे महत्त्वाची आहेत तितकंच आपल्याला 0 ते 2 पर्यंत किती म्हणजे महत्त्वाचं आहे तेच बघूयात। आता इथे बघा 26 ते 27 साईजसाठी आपण इथे 2 इंच घेणार आहोत, किती 0 ते 2चं माप जे आहे बन साईड ती 2 इंच घेणार। परत आता 28 ते 29 आपण इथे 2.5 घेणार, 2.25 घेणार आहोत, किती 28 ते 29 जी पण साईज असेल तर त्यांच्यासाठी आपण इथे 2.25 घ्यायचं आहे। 30 ते 31 आपण 2.25च घ्यायचं आहे, जे 0 ते 2 पर्यंत माप असतं। आर्महोल बंद करतो आपण, तिथे बंद असतो आपला तिथे। आत्ता इथे बघा 32 ते 33 ह्या साईजसाठी आपण इथे 2.5 घ्यायचं आहे। 34 ते 35 ह्या साईजसाठी सुद्धा 2.5 घ्यायचं आहे। 36 ते 37 ह्या साईज सुद्धा आपण इथे 2.5च घेणार आहोत। आणि 38 ते 39 ह्या साईजसाठी सुद्धा आपण 2.5च घेणार आहोत। आणि 40 ते 41 ह्या साईजसाठी, म्हणजे 40 ही जरा थोडीशी जास्त साईज झाली आणि इथे बघा 39 येते ना, 38ला आपण 2.5 घेऊ शकतोय, पण 39 येते ना, तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे की 75 घ्यायचं आहे, 2.75 म्हणजे 2.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला। इथे लक्षात घ्या थोडंसं, कारण का इथे कसं होतं की 38 हे आपल्याला वरच्या 36 पर्यंत होऊन जाते, 2.5 घेऊ शकतोय, पण 39ला आपल्याला 2.25 घ्यायचं आहे। 40 41ला पण आपल्याला 2.25 घ्यायचं आहे आणि 42 43ला आपल्याला इथे 3 घ्यायचं आहे आणि 44 45ला पण आपल्याला इथे 3 घ्यायचं आहे। आता हे झालं, आता इथे तुम्हाला सगळं कळालं असेल, एकदम सोपं
सोपा चार्ट आहे, नोट डाऊन करून घ्या, तुमच्या स्टिचिंगच्या बुकमध्ये लिहून घ्या. एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे समजून जाईल. थोडीशी एकदा दोनदा प्रॅक्टिस करा, 1-2 ब्लाऊजमध्ये यूज करून बघा, तुम्हाला आपोआपच कळेल की किती इझी आहे हा चार्ट. फक्त इथे थोडंसं लक्षात घ्यावं लागणार आहे तुम्हाला की आपण कोणतं माप कोणत्यासाठी घेतलेलं आहे, तेवढंच, बाकी काही नाही. आता इथे मी तुम्हाला ह्यातली तुमची आता कोणती पण साईज असो, आता माझा पेपर हा लहान आहे तर त्यामुळे मी छोटी साईज घेऊन दाखवते तुम्हाला. इथे 26 ते 27 साईज जी आहे ती घेऊन दाखवते. आता इथे समजा 26 ते 27 साईजचं आपण माप घेतो आहे स्लीव्जचं, बाहीचं. तर इथे 9 इंचाची बाही आहे, त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस केला स्टिचिंग मार्जिन म्हणून. आता इथे मी खाली काय करते, सरळ लाईन ह्या पद्धतीने मारून घेते. ठीक आहे, हे आपण 1 इंच त्यामध्ये फक्त प्लस केलेला आहे स्टिचिंग मार्जिनचा, हे लक्षात घ्यायचं. 9 इंचाची बाही होती, इथं बंद बाजू आहे, 0 म्हणजे इथे बंद बाजू झाली, बरोबर, ही बंद बाजू झाली. आता ही म्हणजे आपले फोल्डिंगची बाजू, बंद बाजू. आता ही 26 ते 27 ह्याच्यामध्ये म्हणजे तुमचं कोणतं पण माप असू दे, मात्र त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमची 9 इंचाची बाही आहे. आता इथे आपण 26 ते 27 घेतलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपली छाती 26 ते 27 आहे, तर त्याची आपल्याला बाही रुंदी मी इथे किती सांगितली आहे, 5.5. तर 5.5 सांगितलेली आहे. त्याच्या पुढे स्टिचिंग मार्जिन आपली किती असणार आहे ती घ्यायची आहे. समजा आता इथे मी 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन घेते किंवा 2 इंचाची घेते, तर ती घ्यायची आहे. मी आता इथे 2 इंचाची घेतले, तुमची जी पण असेल ती घ्या आणि त्याच्यावरून इकडे खाली सरळ रेष मारायची मधली, म्हणजे ही रुंदी पूर्ण तुमची तयार झाली. हा पूर्ण बॉक्स आपला इथे तयार झालेला आहे. 5.5 घेतलं, 5.5च्या पुढे आपण स्टिचिंग मार्जिन ॲड केली. कळालं तुम्हाला? आता इथे बाही रुंदी जी सांगितलेली आहे ती घ्यायची आहे. तुमची स्लीवची उंची किती पण असू दे, फक्त तुम्हाला बाही रुंदी किती सांगितलेली आहे साईजच्या हिशोबाने ती घ्यायची आणि त्याच्या पुढे स्टिचिंग मार्जिन प्लस करायचं. आता इथे बघा सर्व साईजसाठी म्हणजे बाहीची उंची, सर्व बाहीची उंची बघा, इथे शॉर्टकटमध्ये थोडंसं लिहून देते, तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको. आणि सेम बाजूला पण तेच असणार आहे. बाहीची उंची तुमची किती पण असू दे, तर इथे आपण 26 साईजसाठी, 26 ते 27 साईजसाठी 2.5 घ्यायची आहे बाहीची उंची सर्व साईजसाठी. ज्यांना प्रॉब्लेम नाही आहे की मला फिटिंगची लेंथ इतकीच हवी तितकीच हवी, त्यांच्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरायची आहे. आता इथे मी 2.5 सांगितलं, ते आपण 2.5वरती कॅप हाईट घेतली, बरोबर. आता इथे जे मी 0 ते 2 सांगितलं होतं माप, ते मी किती सांगितलेलं, 2 इंच सांगितलं होतं. कुणाला 26 ते 27 साईजचं आपण इथे कटिंग करतो ना, तर इथे 2 इंच सांगितलं. आता ह्याचं काय करायचं, आपल्याला 2 इंच सांगितलं, मग त्याचा अर्धा आपण घ्यायचा आहे, म्हणजे इथे 1 इंच येतो. जर मी तुम्हाला 2.25 इंच सांगितलं तर 2.25चा अर्धा घ्यायचा आणि त्या मापला जो पण 1 इंच अर्धा पॉईंट जो पण येत असेल तो घ्यायचा. हे 2 मापं गरजेचे आहेत. मी तुम्हाला 2 इंच सांगितले ते ह्यासाठी सांगितले. प्रत्येक साईजला थोडं थोडं वाढत गेले, त्याच्यामागे पण कारण आहे. ते तुम्हाला आता पुढे एक शॉर्ट बाही कटिंग करून दाखवते, तेव्हा तुम्हाला कळेल. आता इथे फिटिंग लाईनपासून आपण ह्या 2 इंचापर्यंत जॉईंट केलं, ह्या 2 इंचापासून त्या 2 इंचापर्यंत. आता तो आपण जो मिडल घेतला होता 1 इंचाचा, तिथून इथे ह्या पद्धतीने आपण जॉईंट करून ह्या सरळ रेषेला फ्रेंच कर्व आपलं जे आहे ते आपण ह्या पद्धतीने ठेवून इथे कव आकार द्यायचा आहे. ही झाली आपली बॅग, हा झाला आपला बॅगचा आर्म होल, बरोबर. बॅगचा मुंडा झाला, हा बॅगचा आपला आर्महोल तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने. ज्यांना आर्महोल काढता येत नाही त्यांच्यासाठी इथे सोपी साधी ट्रिक आहे ही. आता इथून बघा, जो आपण 1 वरती मार्किंग करून घेतली होती ती आणि इथे 2 वरची जी मार्किंग म्हणजे 5.25 वरची जी मार्किंग आहे, 5.25 नाही 5.5 वरची, त्याचा मिडल घेतला आपण आणि पुन्हा एकदा ह्या दोघांचा मिडल आपल्याला इथे घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. आणि हा जो मिडल आला, आपला मिडल पॉईंट आला, त्याच्या खाली आपल्याला फक्त एक पॉईंट, आता भरपूर जण 1 पॉईंट कळत नाही. आता ही बघा, ह्याच्या 1 इंचाच्या बाजूला एक छोटी रेष आणि त्याच्या बाजूला ही मोठी रेष आहे ना, जराशी मोठी रेष, ती घ्यायची. तो म्हणजे 1 पॉईंट, तो 1 पॉईंट आपण इथे आतमध्ये म्हणजे खालच्या बाजूला थोडासा सरकवला. आता त्याचं माप कसं घ्यायचं हे कळत नाही, हे एवढं मी सांगितलं, पण ह्याच्या पुढे कसं करायचं कळत नाही. आता जिथे आपला हे आलं होतं 2 इंचाचा डॉट आला होता, तो 2 इंचाचा डॉट, हा 1 पॉईंटचा डॉट आणि हे 5.5चा डॉट, हे सगळे 3 डॉट अशा कव आकारमध्ये आले पाहिजे. मात्र हा जो मिडल घेतला होता ना डॉट, त्याच्याबरोबर खालीपर्यंतच रेषा द्यायची. असं नाही की वरचा जो बंद बाजू होता 2 इंचाचा तिथपर्यंत नाही द्यायची, अशी नाही द्यायची. इथे जे आहे ना, इथे फक्त आपल्याला हा आकार जो आहे खालचा कव आकार तो परफेक्ट येण्यासाठी आपण तिथे जॉईंट केलं होतं, फ्रेंच कर्व ठेवला होता. आता इथे अर्ध्यापर्यंत आलो आपण आर्महोल फ्रंटचा काढायला. तर वरती आपण 1 इंचाचं जिथं मार्किंग केलं होतं ना, तिथून आपल्याला इकडे पुन्हा एकदा असा कव आकार मॅच करायचा आहे या पद्धतीने उलटा फ्रेंच कर्व ठेवून. हा झाला आपला फ्रंटचा आर्महोल तयार.
इथे 1 इंचापर्यंत आपलं जॉईंट भाग आलेला आहे। भरपूर जण 1 इंचापासून एकदम असा ओपन भाग ठेवतात तिथून, तर तसं नाही ठेवायचं, तो आपलं चुकलं जातं तिथे। तर इथं आपण 1 इंचापर्यंत फ्रंट आणि बॅक जे आहे ते जॉईंट आलं पाहिजे आपलं, म्हणजे असं नाही की 1 इंचापर्यंत परफेक्ट। आता मी तुम्हाला 3 इंचापर्यंत पण सांगितले, 40चं जी 0 ते 2 माप आहे ते 3 इंच सांगितले, तर 3चा अर्धा करायचा 1.5 इंच, मग 1.5 इंचापर्यंत तुमचं जॉईंट येणार। ठीक आहे, आता इथे 2 इंच होतं ना 26 साईजसाठी, तर त्याचा आपण अर्धा घेतला, 1 आला, मग इथे 1 पर्यंत आपलं इथे जॉईंट आलेलं आहे। ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल। आता आपण बघूया एकदम छोटीवाली स्लीव्ज, म्हणजे हे माप कसं वापरायचं। आता इथे बघा, आता इथे तुमची कोणती पण साईज असू दे, म्हणजे तुमची स्लीवची लेंथ फक्त आपण इथं बघूयात। इथं मध्यमत कटिंग करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल। स्लीवची लेंथ समजा 2 इंचाची आहे इथे। आता हा भाग घेऊया आपण 2 इंचाचा, 2 इंचाची स्लीव्ज आहे बरोबर। त्याच्यामध्ये 1 इंच आपण स्टिचिंग मार्जिन प्लस केलेला आहे बरोबर। आता ही जी म्हणजे स्टिचिंग मार्जिन प्लस करून जी पण लाईन येते ते आपण ह्या पद्धतीने सरळ लाईन मारून घ्यायची आहे। इथपर्यंत कळालं तुम्हाला? ठीक आहे, आता इथे मी काय सांगितले की जो पण म्हणजे 2 इंच आहे त्याचा अर्धा आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे बरोबर। तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यातलं कोणतं पण माप घ्यायचं आहे। समजा आता इथे मी माप घेते 32 ते 33 इंचाचं, तर आपल्याला इथे काय सांगितले, बाही रुंदी 6.5 सांगितलेले आहे, तर 6.5 रुंदी घेते मी इथं। त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन जी पण असेल ती प्लस करा 1.5 इंच, तर इथे 1.5 इंच बरोबर आपलं कवर होते। तर ही पूर्ण रुंदी आपली तयार झालेली आहे। बाही रुंदी 6.5 घेतलं, आणि त्याच्या पुढे आपण रुंदी घेतली। आता इथे 1 इंच घेतलं, जे आपण मी तुम्हाला सांगितलं स्लीवचा अर्धा घ्यायचा आहे, स्लीवच्या उंचीचा तो घेतलेला आहे 1 इंच, आणि जे पण आपलं इथे बाहेर रुंदी मी 6.5 सांगितली होती तिथपर्यंत मॅच केलं, इथून 1.5 इंच एक्स्ट्रा आहे बाहेर। आता इथे हे झालं, इथे बघा अर्धा इंच, म्हणजे ह्याच्यातलं तुमची 3 इंचाची असेल तर 3 इंचाची बाही असेल तर 3 इंचाचा अर्धा घ्यायचं। ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं। आता इथे 32 ते 33 साईजसाठी आपलं हे परफेक्ट झालेलं आहे माप। आता 32 ते 33साठी मी काय सांगितलं होतं, इकडचं माप 2.5 सांगितलं होतं, तर 2.5चा अर्धा केला, आणि जिथे 2.5 होतं तिथून 1 रेष मारली, आणि जिथे अर्धा होता तिथून 1 रेष मारली। 2.5चा जिथे अर्धा केला ना तिथे, तर हे त्यासाठी माप आहे। असं काय ह्याचं लॉजिक वेगळं असं नाही आहे, ह्याच्यासाठी आर्महोल आपला परफेक्ट येण्यासाठी। तर इथे बघा जसं मी तिकडे वापरलं होतं तसं हा झाला बॅकचा, आणि इथे फ्रंटचा आपल्याला घ्यायचा आहे। पुन्हा एकदा आपण दोघांचा अर्धा करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। ह्या पद्धतीने आपण अर्धा घेतला, पुन्हा एकदा त्याचा आणि ह्याचा अर्धा करून घ्यायचा आहे, जिथे आपलं 6.5 आलं होतं ना तिथपर्यंत। ठीक आहे, हे झालं। आता इथून खाली 1 पॉईंट घ्यायचा आहे, आणि पुन्हा एकदा ह्या पद्धतीने डॉटवरती ठेवून कव आकार द्यायचा आहे, मिडल जिथं पॉईंट आला होता तिथपर्यंत, इथपर्यंत, आणि ह्याच्या पुढे पुन्हा एकदा आपल्याला कव आकार जॉईंट करून घ्यायचा आहे, जेणेकरून बॅक आणि फ्रंटचा जो आर्महोल आहे तो आपला इथे जॉईन होईल। हे झालं। ह्या पद्धतीने तुम्ही 1दा 2दा 3दा जितकं होईल तितकं प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने आर्महोल कट करता येईल। एकदम साधी सोपी पद्धत आहे। इथे बघा आता लेंथ आपली जी फिटिंगची लेंथ आहे ती पण परफेक्ट आलेली आहे। आता इथे आपण काय करायचं आहे, स्लीवचा जो पण अर्धा असेल तो घ्यायचा, त्याच्या पुढे 1.5 इंच प्लस करायचा आहे, म्हणजे स्टिचिंग मार्जिन आपण इथे 1.5 घेतली ना, त्यामुळे 1.5 इंच। इथं 32 ते 33 साईजचं आपण बघितली ही स्लीव्ज, तर ही पण म्हणजे तुम्हाला कळाली आता, ह्याच्यामध्ये पण काय आता प्रॉब्लेम नाही आहे। आता ह्याच पद्धतीने आपण सर्व प्रकारच्या स्लीव्स कट करायच्या आहेत। तिथे फक्त लक्षात घ्यायचं की कुणाला किती इंचाची पाहिजे, कुणाला किती इंचाची नको, ते सगळे व्यवस्थित फिटिंगची लेंथ किती पाहिजे हे सगळं लक्षात घ्यायचं आहे आणि कट करायचं आहे। आणि इथे खूप साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही कळालं नसेल तर विचारा कमेंटमध्ये, आणि जर ह्याचा फोटो हवा असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तिथे तुम्हाला मी शेअर करेल तिथे तुमच्यासोबत। आणि कसा वाटला व्हिडिओ आजचा ते पण सांगा, आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर फॅमिलीबरोबर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना म्हणजे हा चार्ट सगळ्यांकडे अवेलेबल असेल। चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। सर्वजण आपापली काळजी घ्या, बाय।